राम राम मंडळी, मी सागर स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। कशा आहात तुम्ही सगळे? बरे आहात ना? रामकृष्ण हरी, श्री स्वामी समर्थ। अतिशय छान व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे आणि युनिक आहे, नक्कीच तुम्हाला ते आवडेल। त्याचं कारण असं की सारंग आणि सारंगी यांच्या स्कूलमध्ये दिंडी सोहळा हा होणार आहे, तर त्यासाठी आपण काय नवीन करायचं हे आमच्या डोक्यात होतं। तर थोडीशी तारांबळ झाली खरं, पण थोडंसं मी सुद्धा आहे ना आपल्या घरामध्ये कोणते साहित्य आहेत, काय आहे, काय रॉ मटेरियल आहे ते बघितलं आणि फायनल केलं। त्यासाठी असं पूर्वतयारी प्लॅन असं काही नाही, कारण की लास्ट मोमेंटला आपल्याला इन्फॉर्मेशन कळेल की उद्या दिंडी सोहळा आहे, तर काय हरकत नाही, अशा वेळेसच आपले काही गोष्टी चांगले होतात आणि मी लागलो कामाला। तर चला बघूया आपण काय काय साहित्य ह्या किरीट बनवण्यामध्ये आपण वापरलेलं आहे ते बघूया। खूप एफर्ट्स आम्ही दिले ह्याच्यामध्ये, तर नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। तर चला आपण पाहूया कोणकोणते साहित्य आपण वापरलेलं आहे। तसं बघायला गेलं तर खूप काही साहित्य आपल्याकडे आहे, पण त्यातले ठराविक कोणते वापरायचे हे सुद्धा खूप कन्फ्यूज होतं। पण मी काल ऑफिसला गेलो होतो, तर ब्रेक घेतला होता, तर त्या ब्रेकमध्ये आपण काहीतरी घ्यावं नवीन असं विचार केला। तर आपण खूप लांब आहे, तर पुण्यामध्ये ना कुठली गोष्टी घ्यायचं म्हटलं आणि त्याचबरोबर ऑफिसच्या काळामध्ये तर खूप कठीण असतं। पण असो, त्या शोधाशोधमध्ये जे तिथं एफर्ट्स दिलं होतं, जे वेळ दिलं होतं, त्याच्यामध्ये मला ही लेस भेटलेली, हे मला खूप आवडली। तर हे आमच्यासाठी युनिक आहे जे आम्हाला भेटलं। तर हे खास मी तुम्हाला दाखवतो, ही लेस जे याचा आपण वापर केलेला आहे किरीटमध्ये, ही एक लेस आहे जी आपल्याकडे ऑलरेडी होती। सगळ्यात खास म्हणजे हे आपलं कार्टून किंवा हा बॉक्सचे जे आपलं असतात ना, मग त्याचबरोबर असे भरपूर असे लेस वगैरे होते, पण थोडंसं कन्फ्यूज होतं की कोणतं वापरायचं। पण आम्ही आता कसं, किरीट म्हणजे गोल्डन असतो बरोबर, नाही तर चांदी किंवा सोनं असं म्हणू शकतो। असे भरपूर काही आपल्याकडे लेस वगैरे होतेच, पण शेवटी कॉम्बिनेशन जो आहे त्याच्यासाठी पण मी खरंच प्लॅन केलं नव्हतं। मी आणि श्रुतिका दोघंही काही प्लॅन केलं नव्हतं, ते आपण बनवत गेलो, एफर्ट्स देत गेलो, मन लावून काम करत गेलो आणि त्याला एक स्वरूप आलं, एक रूप आलं त्या किरीटला। आणि त्याचबरोबर जो तुरा जो असतो, तर त्याच्यासाठी आपण असे मोती वापरलेले आहेत। आणि किरीट असं भक्कम होण्यासाठी आहे ना, ज्यावेळेस आपण किरीट बनवलं होतं तर सुरुवातीला तो व्हिडिओ लगेच तुम्हाला दिसेल, तर हा एक आपण ब्लाऊज पीसचा कापड वापरलेला आहे, जेणेकरून तो किरीटला आपण पूर्ण कोटिंग केलेलं, आपण जो आपण कोटिंग जे म्हणतो बेस कोटिंग, तर ते केलेलं आहे, जेणेकरून खाली जरी पडलं तरी ते तुटणार नाही, मोडणार नाही, वाकणार नाही। त्याचा हा म्हणजे पर्पज होता तो करण्याचा। मग त्याचबरोबर आपण ज्यावेळेस आपण ग्लू गन वगैरे वापरतो, ते चिटकवलं, तर त्यासाठी मी हे आपलं हेअर ड्रायर पण वापरतो, पूर्ण लगेच ड्राय करण्यासाठी, कारण की लास्ट मोमेंटला आपल्याला करायचं होतं आणि लवकर वाळवायचं सुद्धा होतं। तर त्यासाठी आपण अशाही गोष्टी वापरू शकतो, जेणेकरून ते भक्कम बसलं आहे का नाही, चिटकलं आहे का नाही हे आपल्याला कळून येतं। हां, मेजरमेंटसाठी आपण अशी टेप वापरलेलं आहे, बेसिक फेविकॉल। आणि हो, चांदीसाठी मी हा सुद्धा प्लॅन केला होता, हा एक लेस आहे आपल्याकडे। त्याचबरोबर असाही होतं, हे डिझाईन होतं सिल्वरमध्ये, पण सिल्वर एवढं खास दिसलं नसतं, त्याच्यामुळं आम्ही तो रिजेक्ट केला। तर चला आपण किरीट बघूया। ठू माहुली हे किरीट आपण बनवलेलं आहे, तर बघू शकता। तर त्याला पहिला आपण असं बघूया। तर हे बघू शकता तुम्ही, जे आपण वापरले तो कार्टूनच वापरलेला आहे किंवा हा कार्डबोर्ड असा। आपल्या घरात कोणतेही बॉक्सचे प्रकार असू दे, लहान मोठे, तर त्याचा आपण अशा प्रकारे उपयोग करू शकतो। तर हे, आणि त्याचबरोबर हे तर मी जे तुम्हाला ब्लाऊज पीस दिसतंय, हा ब्लाऊजचं कापड, हा डोक्याला ऋतू नये म्हणून हे मी मुद्दाम आतमध्ये लावलेलं आहे। अजून मला थोडंसं एक कोटिंग करायचं होतं, पण तेवढा वेळ भेटला नाही, पण असो, हा सफिशियंट झाला आपल्याला। आणि हा जो तुम्हाला प्लस मार्क दिसतोय ना, हा कशासाठी लावला, कारण की टोपी एकदम आत जाऊ नये, खाली जाऊ नये, त्याच्यासाठी केलेला आहे। आणि त्याचबरोबर तुम्हाला दाखवल्याप्रमाणे लेस, फर्स्ट लेस ही वापरलेली, त्यानंतर गोल्डन, परत सेकंड ब्ल्यू लेस, आणि हे जे मला खास नवीन भेटलेलं ऑफिसच्या ब्रेक टाईममध्ये मी गेलो होतो, हे जेव्हा बेस आपल्याला कळालं की ही डिझाईन आपल्याला परफेक्ट दिसते, मग फक्त आम्ही हे वरती लावून बघितलं होतं की हे कसं दिसतं ते। असं काही नाही की आपण ह्याला खास प्लॅन केलं आहे, डिझाईन आपण लिहून घेतलेली आहे, त्याचं कॉलर कॉम्बिनेशन लिहून, असं काही नाही, ऑटोमॅटिक हे झालेलं, ठीक आहे। मग हेच पॅटर्न आपण इथं वापरला, डिझाईन इथं वापरलं, आणि परत लास्ट ह्याला मग असे 3 पिलर मी केलं। पहिलं हा बेस केलं तयार, मग त्यानंतर सेकंड पिलर आणि थर्ड पिलर, मग त्याच्यावरती हा जो वरचा आहे, जो आपला LED लाईट असतो का नाही, त्याचा जो वरचा गोल असतो तो मी आतमध्ये लावलेला आहे।
आणि त्याचबरोबर पुन्हा परत तीच लेस लावलेली मी इथे. मग त्याच्यानंतर मग वरती इथं जरा मोकळं राहिलं होतं. मग ह्याच्यासाठी काय करावं म्हटलं तर फायनली मग हे भेटले. आपल्या घरात होतेच हे सगळे काय बटन्स म्हणू शकतो किंवा काय म्हणतात त्याला, हां बटनच म्हणूया आपण तात्पुरता. आणि त्याचबरोबर हा काचेचे आरसा, ते खूप दिवसापासून राहिले होते तर ते इथं आपण यूज केलेलं. आणि हे जो आहे तुरा, हा मी बेल भेटतं आपल्याला बाजारामध्ये 5 रुपये 10 रुपयाला, तर तो लावला, त्याचं वरचं कट केलं आणि इथं वर तुरा तयार केला किंवा कळस तयार केला. तर अशा प्रकारे आपला हा विठुरायाचा किरीट तयार झालेला आहे. आणि हा किरीट तुम्हाला आवडलं तर नक्कीच कमेंट करून सांगा. आम्ही जे ह्याला एफर्ट्स दिलेलं आहे, खरं तर मी रात्री 3 वाजता ऑफिसवरून आल्याही बसलो हे काम करत परत थोडंसं झोपलो. मग नंतर सकाळी उठल्यानंतर सारंग आणि सारंगी यांची तयारी होईपर्यंत मी ह्याला फिनिशिंग केलेलं आहे. आवडलं तर नक्कीच कमेंट करून तुमची प्रतिक्रिया द्या. हे आपलं आहे घरात बनवलेलं विठुरायाचं किरीट. पहिल्यांदा आमचा व्हिडिओ पाहत असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. रामकृष्ण हरी.